आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त पास्ता बनवणार आहोत. आजकाल लेकरं बाहेरचं खातात, बाहेरचं नका देऊ त्यांना. आपण गव्हाच्या पिठापासूनच मस्त, अगदी समजणारही नाही तुम्ही बाहेरचा केलात की घरचा केलात, न सांगता त्यांना पास्ता करून द्या. मी जशा पद्धतीनं सांगत आहे तशा पद्धतीनं करा. त्यांना कळणारही नाही की तुम्ही बाहेरचा पास्ता बनवलात की गव्हाच्या पिठाचा तुम्ही स्वतः तयार करून घरी बनवलात. तर सुरुवातीला जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तशा पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 टेबलस्पून ऑइल टाकून परत एकदा मळून घ्यायचं आहे. जशा पद्धतीनं मी मळून घेत आहे तशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे. तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तर आपलं पीठ मळून झालेलं आहे. त्यानंतर कोरडं पीठ लावून घ्या, जशा पद्धतीनं मी लावून घेत आहे. त्यानंतर चमच्याला थोडं कोरडं पीठ लावून घेतले. एकदम छोटं पीठ घ्यायचं आहे, जशा पद्धतीनं मी घेत आहे. आणि चमच्यांनी, जे काटा चमचा असतो सगळ्याच्या घरी अवेलेबल असतो, तर खालच्या साईडनी वर किंवा वरच्या साईडनी खाली अशा पद्धतीनं करून घ्यायचे. परत एकदा दाखवते तुम्हाला मी. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला किती छान शेप दिसत आहे बघा तुम्ही. याच्यापेक्षा कमी पीठ घ्यायचं असेल तर तुम्ही याच्यापेक्षा कमी पण पीठ घेऊन छोटे करू शकता. थोडं जास्त प्रेशर देऊन आपल्याला खालच्या साईडनी वर किंवा वरच्या साईडनी खाली काटा चमच्यानी अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. परत तुम्हाला एक दाखवते मी. कमी पीठ घेतलात तरी चालेल. तर असे सगळे करून घ्यायचे आहेत. थोडंसं प्लेटीला खाली पीठ लावायचे, कोरडं पीठ, आणि सगळ्या पिठाचे असे करून घ्यायचे आहेत. बघा किती छान शेप आलेला आहे, बघू शकता. अशा पद्धतीनं सगळे करून घ्यायचे आहेत. थोडंसं खाली प्लेटीला कोरडं पीठ लावा आणि नंतर करून त्यावरती हे आपले सगळे ठेवून द्यायचे आहेत. पुढची प्रोसिजर सांगते. सगळ्या पिठाचे पास्ता करून रेडी झालेले आहेत. त्यानंतर हे बघा एवढे झालेले आहेत. उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे सोडून द्यायचे आहेत, ज्यामुळे लेकरांचे किंवा जेही कोणी खातील त्यांचं पोट दुखणार नाही. त्यामुळं सुरुवातीला हे व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायचे आहेत. पूर्ण आतून पण शिजू द्यायचे आहेत. पीठ राहू द्यायचं नाही. थोडं जरी पीठ राहिलं ना तर पोट दुखतं. त्यामुळं उकळत्या पाण्यात टाकल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित शिजू द्यायचे. शिजल्याच्या नंतर कसं कळणार की ते शिजले, तर ते वरती तरंगतात. जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा ते खालच्या साईडला बुडाला जातात आणि जेव्हा ते पूर्णपणे शिजतील, वरती तरंगत असल्यानंतर पण लगेच काढू नका. थोडं कट करून पहा. आतमध्ये पीठ शिजलेलं असेल तर ठीक, नाहीतर परत तुम्ही 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट शिजू द्या. शिजले तेव्हा काढा. परत एकदा पहा, शिजले असतील तर ठीक, परत शिजू द्या. अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत जे आपण पास्ता तयार केलेले आहेत. बघू शकता छान शिजलेला आहे. कट करून पाहायचे आतमध्ये, हे बघा, तेव्हाच ओळखायला येतं शिजलेलं आहे ते. त्यानंतर आपण फोडणी देऊन घेऊयात. तर फोडणीसाठी काय काय यूज करायचे पूर्ण सांगत आहे, स्किप न करता तुम्ही पण स्किप न करता पहा. कढई गरम करायची, 3 ते 4 टेबलस्पून ऑइल टाकायचे. त्यानंतर मोहरी टाकायचे आणि जिरे टाकायचेत. त्यानंतर 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या कट केलेल्या आहेत. मी अगदी पतल्या कट केलेल्या आहेत आणि ते फोडणीमध्ये टाकून देत आहे. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे. थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट टाकलेलं आहे.
आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ब्राऊन कांदा होजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. त्यानंतर मॅगी मसाला टाकायचे. पास्ता मसाला असेल तर पास्ता मसालाही टाका, पण मॅगी मसाला टाकला तर अगदी टेस्ट मस्त लागते. तर 1 पॉकेट टाकलेलं आहे मी मॅगी मसाल्याचं. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्या, व्यवस्थित मिक्स करून घ्या. फोडणीचा स्मेल एकदम छान येत आहे, सगळ्या घरामध्ये दरवळत आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचे. पाण्याला थोडीफार उकळी येऊ देऊ द्यात. पाण्याला छान उकळी आल्याच्या नंतर यामध्ये जे आपण तयार केलेले पास्ता आहे, उकळीच्या पाण्यातून काढलेले पास्ता आहे, ते आपल्याला यामध्ये टाकून द्यायचे आहे. थोडंसं मीठ टाकले बघा. पूर्ण पास्ता यामध्ये मी सोडून दिले आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घ्या. खालच्या साईडने करपू नये त्याकडे लक्ष द्या. आणि पाणी किती टाकायचे, तर पाणी खूपच जास्त नका टाकू, मीडियम पाणी राहू द्या, कारण पाणी आपल्याला आटू द्यायचं आहे. किती पाणी ठेवायचे सांगते मी तुम्हाला. थोडा वेळ शिजू द्या, कारण पास्त्यामध्ये जे स्मेल येतो, ग्रेव्ही आतमध्ये जाते, तर खूप छान टेस्ट लागते. छान उकळी आलेली आहे, बघू शकता. पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे. तर आपल्याला 1 ते 2 मिनिट आता झाकण बंद करून ठेवायचे. झाकण बंद करून 2 मिनिट झालेले आहेत. तर मस्त आता आपली पास्ता खाण्यासाठी रेडी झालेला आहे. नक्कीच मुलांना करून द्या. 100% मुलाला आवडेल, मोठ्यांपासून छोट्यांना. आणि हे म्हणजे घरी केलेला पास्ता आहे, बिलकुल साईड इफेक्ट नाहीत आणि मुलांना पण मस्त आवडेल. अशीच माझी युनिक रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. थोडंसं पाणी आटू देणार आहे मी आणि रेडी झाला आपला अप्रतिम पास्ता. तर मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा आणि माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. माझ्या यूट्यूबवर व्हिजिट द्या आणि माझे सगळे जे नवीन नवीन रेसिपीज आहेत ते पहा, आवडतीलच तुम्हाला. आणि कोणती रेसिपी बनवू ते पण सांगा. भेटूयात पुढं. थँक्यू.